नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमचे जे पण काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचे मुद्दे डिस्कस करणार आहोत. 5 असे मुद्दे आपण डिस्कस करणार आहोत ज्याने BAMS 2026 चा कट ऑफ कमी होऊ शकतो नीटचा. सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबून घ्या, जेणेकरून जे पण नवीन अपडेट येत राहतील ते तुम्हाला भेटत राहतील. आता सगळ्यात अगोदरची गोष्ट आपण पेपर डिफिकल्टी ऑफ नीट 2026 बघून घेऊया. तर सगळ्या विद्यार्थ्यांचं पोल सुद्धा टाकलेलं आहे आपण. तर पोलमध्ये काय दिसून आलेलं आहे तर आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर आपण मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती एक पोल टाकला होता. त्या पोलमध्ये आपण बघून घेऊया की विद्यार्थ्यांचं मत काय आहे. तर नीट 2026 पेपर कसा होता? तर 313 लोकांनी इथं उत्तर म्हणजे पोलमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे ते बघून घेऊया आपण. तर टफ खूप जास्त होता पेपर असं 75% विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. मॉडरेट होता असं 20% विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे आणि ईझी होता असं 6% विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. तर ओव्हरऑल आपण बघितलं तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना टफ पेपर गेलेला आहे. पण मात्र पेपर हा टफ होता का? तर आपण त्याचं सगळ्यात अगोदर विश्लेषण करून घेऊया, जेणेकरून आपल्याला कट ऑफ बद्दल थोडीफार माहिती भेटू शकते. चालेल. आता सगळ्यात अगोदर आपण बघून घेऊया पेपर डिफिकल्टी ऑफ नीट. तर बघा फिजिक्सचा जो पेपर होता तो लेंदी होता आणि त्याच्यासोबतच कसा होता तर मॉडरेट लेव्हलचा आपण त्याला धरू शकतो. खूप जास्त कठीण होता असं सांगणं थोडं चुकीचं होऊन जाईल, कारण 2025चा जर का पेपर तुम्ही बघितला असेल तर खूपच जास्त कठीण होतं. JEE ॲडव्हान्स लेव्हलचे क्वेश्चन फिजिक्समध्ये टाकण्यात आलेले होते. तर इथं आपण मॉडरेट धरून चालू शकतो कशाला? फिजिक्सला. त्याच्यानंतर केमिस्ट्रीची जर का गोष्ट केली आपण तर खूप ईझी टू मॉडरेट लेव्हलचे प्रश्न तुम्हाला इथं विचारल्या गेलेले होते. ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट केली आपण बॉटनीमध्ये पेपर हा मॉडरेट होता, त्याच्यासोबतच लेंदी होता. कसा होता? लेंदी. खूप जास्त मोठा होता पेपर. ठीक आहे. त्याच्यानंतर झूलॉजी तर मॉडरेटच होता, असं समोर आलेलं आहे. आता काय असतं ना, की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पेपर टफ वाटू शकतो. का वाटू शकतो? कारण त्यांना गॅप पडलेला होता अभ्यासामध्ये. कारण गॅप पडल्या कारणामुळं पेपर टफ वाटू शकतो. पण जर का आपण पेपरचं एनालिसिस डीपमध्ये केलं, तर हे जे 4 सब्जेक्ट आहेत त्याच्यामधून एक असे सब्जेक्ट येत असतं जो ईझी असतो आणि एक असा सब्जेक्ट असतो जो ईझी टू मॉडरेट लेव्हलचा असतो. एक मॉडरेट असतो आणि एक डिफिकल्ट असू शकतो. ठीक आहे. पण इथं सगळे मॉडरेट आलेले आहे आणि पेपर सुद्धा लेंदी होता. तर आपण असा एक अंदाज धरून चालू शकतो, की मॉडरेट टू लेंदी आणि मॉडरेट टू डिफिकल्ट पेपर तुम्हाला इथं विचारल्या गेलेला होता. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला? तर एवढी क्लिअरिटी मात्र तुम्हाला नक्की आलेली असेल, की नीट जे 2026 ची झालेली आहे, तो पेपर कसा होता? मॉडरेट टू डिफिकल्ट. ठीक आहे. डिफिकल्ट टोटल सांगू शकतो का आपण? नाही. कारण 2025 चा पेपर खूपच जास्त डिफिकल्ट होता. तर त्या कारणामुळे आपण 2026 च्या पेपरला मॉडरेट टू डिफिकल्ट या कॅटेगरीमध्ये ठेवू शकतो. याच्यानंतर आपण गोष्ट करून घेऊया आता, की BAMS कट ऑफ डिक्रीज कशामुळे होऊ शकतो? तर हे 5 कारणं आहे, ज्या कारणामुळं BAMS कट ऑफ काय होऊ शकतो? कमी होऊ शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे स्टुडंट आहे, ते 21,80,000 विद्यार्थी होते. त्याच्यामधून खूपच कमी विद्यार्थ्यांनी आकडा समोर आलेला नाही. पण मागच्या वेळेस जी 2026 ची नीट झाली होती, आपली जी कॅन्सल करण्यात आलेली होती, त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांनी यावेळेस नीटचा एक्झाम दिलेला आहे. एवढं क्लिअर झालं तुम्हाला? तर हा आहे पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा काय आहे? तर पेपर लेव्हल कसा होता यावेळेस? मागच्या वेळेस जो पेपर होता तो ईझी टू मॉडरेट लेव्हलचा होता. ईझी टू मॉडरेट लेव्हलचा. म्हणजे जे मागच्या वेळेसचा कोणता जो कॅन्सल झालेला होता. ठीक आहे. जो कॅन्सल झालेला आहे पेपर तो. ठीक आहे. 2026 कॅन्सल. पण यावेळेस 2026 रिनीट मध्ये पेपर कसा आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. एक अनालिसिस केला आपण मागेच. तर मॉडरेट टू डिफिकल्ट होता. कसा होता? मॉडरेट टू डिफिकल्ट. चालेल. आता याच्यानंतरची गोष्ट बघून घेऊया आपण. चालेल. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा सीईटीचा आणि पीसीबी पीसीएमचा रिझल्ट लागलेला आहे. खूप सारे विद्यार्थी दोन्ही ठिकाणी हात ठेवून राहत असतात. तर काही विद्यार्थ्यांनी सीईटी, पीसीबी आणि पीसीएम मध्ये करिअर घडवायचा विचार केलेला आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी. तर त्यांनी ते ऑटोमॅटिकली नीट मधून पास झाले. ती दिलेली सुद्धा असेल त्यांनी, तरी ते आता काउन्सिलिंग कशाची करत आहे? पीसीबी आणि पीसीएमची. तर हा पण एक मोठा कारण असू शकतो ज्याने कट ऑफ कमी होऊ शकतो. दुसरा मेन फॅक्टर जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो आहे रिनीट फॅक्टर.
आता रिनीट झाल्यामुळे काय झालं ना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांची जी मेंटल स्टेबिलिटी होती, मेंटल पीस होता, तो काय झालेला आहे, तो उद्ध्वस्त झालेला आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडे सुद्धा खूप सारे मेसेजेस असे आहे, कमीत कमी 100 मेसेजेस असे आहे. कमेंट सेक्शन पण उघडून बघितलं तुम्ही, तर मागच्या वेळेस जे कमेंट येत होते ते 500, 520, 540, 550 असे येत होते. माझे जे स्वतःचे काउन्सिलिंग घेतलेले विद्यार्थी आहे, त्यांना सुद्धा हे दिसायला मिळत आहे, की त्यांना जे मार्क आहे ते सडनली डिक्रीज झालेले, खूप जास्त कमी झालेले. ते हे कारणामुळे होऊ शकतं आणि त्याच्यासोबतच पेपर डिफिकल्टी लेव्हलमुळे सुद्धा होऊ शकतं. तर हे कारण आहे जेणेकरून काय होऊ शकतं, जे रिनीट झालेली आहे त्या फॅक्टरमुळं BAMSचा कट ऑफ कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर कॉलेज इन्क्रीजेस. आता हे आपल्याला सध्या माहित आहे का? तर हे सध्या माहित नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की 3-4 कॉलेजेस तर दरवर्षी येत असतात, जेणेकरून काय होत असतं, कट ऑफ कमी होऊ शकतो. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला. आता आपण कट ऑफ सुद्धा डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्येच. तर थोडं थांबा तुम्ही. एवढं समजलं असेल तुम्हाला, तर एक एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाणार त्याबद्दल आपण थोडी इन्फॉर्मेशन घेऊन टाकूया. त्याच्या अगोदर जर का तुम्हाला आपल्याकडून काउन्सिलिंग घ्यायची असेल मेडिकल सिम्प्लिफाईड करून, तर तुम्ही डायरेक्टली मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, अथवा माडा कॉलनी भोकरदन इथे तुम्ही व्हिजिट देऊ शकता. माडा कॉलनी भोकरदन, जालना. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय प्रोव्हाइड करणार आहे आपण, तर कम्प्लीट काउन्सिलिंग आपली राहणार आहे MBBS, BDS, BAMS, BHMS आणि फिजिओथेरपीसाठी. सगळ्या लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे 4ही राऊंडच्या. आणि सगळं काही तुम्हाला एकच याच्यामध्ये, एकच जागेवरती सगळी काही डिटेलमध्ये काउन्सिलिंग तुम्हाला भेटणार आहे. फक्त आणि फक्त 5,000 मध्ये. ठीक आहे. रिझल्ट लागल्याच्या अगोदर रिझल्टच्या नंतर ती फीस वाढून जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहे तुम्हाला, तर पर्सनल करिअर रोड मॅप तुम्हाला दिसणार आहे. सीट परफेक्ट तुम्हाला अलॉटमेंट भेटणार आहे. कॉलेज आणि कोर्स मॅचिंग, म्हणजे तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज कोणतं अलॉट होईल त्याबद्दल सखोल माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला सगळे काही इन्फॉर्मेशन, म्हणजे जे पण डॉक्युमेंट लागत असतात आपल्याला स्कॉलरशिपसाठी वगैरे, सगळं काही एकच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यासोबतच 1 to 1 मेंटर सपोर्ट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे मी स्वतः तुम्हाला ते सगळं काही गाईड करणार आहे. चालेल. त्याच्यानंतर कॉलेज इज डिपेंडिंग अपॉन युअर बजेट अँड प्रायोरिटी. जे तुमची प्रायोरिटी आहे आणि जे तुमचं बजेट आहे त्याच्यानुसार तुम्हाला काय भेटणार आहे, त्याच्यानुसार तुम्हाला मार्गदर्शन इथं केल्या जाणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन काउन्सिलिंग दोन्ही आपल्याकडं अवेलेबल आहे. तर ऑनलाईन सुद्धा करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही ऑफिसला सुद्धा